नमस्कार, कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण तोंडात टाकताच विरघळणारा मऊसूत प्रोटीनने भरलेला आणि अजिबात पाक न बनवता तुपाचा वापर न करता तरी देखील असा तोंडात टाकताच विरघळणारा मऊसूत असा लाडू आणि महाशिवरात्री स्पेशल असा लाडू आपण बनवणार आहोत. चला तर अशा गोड गोड रेसिपीसाठी एक लाईक तर नक्की करा आणि रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता, मी इथं अशा पद्धतीने म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये मी इथं साहित्य घेतलेलं आहे. तर आता या साहित्य तुम्हाला मी दाखवते. तर इथं शेंगदाणे 150 ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेले आहेत, खजूर 150 ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेले आहेत, साबुदाणे 150 ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर इथं आपण गूळ 200 ग्रॅम प्रमाणामध्ये, सुकं खोबरं 250 ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे खसखस आणि 200 ग्रॅम प्रमाणामध्ये मी इथं काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपले काळे बेदाणे घेतलेले आहेत. आता एवढ्या प्रमाणामध्ये आपण इथं साहित्य घेतलेलं आहे. तर यातलं तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता. खजूर आणि गूळ मी म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये घेतलेलं आहे, कारण खजूर हे गोड असतं आणि त्यानंतर आपण गुळाचं प्रमाण त्यामुळे आपण इथं कमी केलेलं आहे. चला तर आता हे सगळं साहित्य आपण बाजूला ठेवूयात. आता काही पदार्थ यातले आपण भाजून घ्यायचे आहेत. तर सर्वप्रथम इथे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये सर्वप्रथम आपण साबुदाणे भाजून घेऊयात. तर साबुदाणे अगदी मंद आचेवरती अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. तर साबुदाणे आपल्याला छान एकदम खमंग भाजून घ्यायचे आहेत, कारण साबुदाण्याचं पूर्ण आपल्याला इथं काय करायचं आहे, पीठ बनवून घ्यायचं आहे. त्यामुळं साबुदाणे आपल्याला छान खमंगच भाजून घ्यायचे आहेत. होता होईल तेवढं छान भाजले की कुरकुरीत असे भाजले की काय होतं की साबुदाणे लगेचच बारीक होण्यासाठी मदत होते. चला तर आता साबुदाणे छान भाजले गेलेले आहेत. लगेचच साबुदाणे काढून घेऊयात. तर त्यानंतर आपण साबुदाणे काढून घेतल्यानंतर त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर शेंगदाणे आपण इथं जे प्रमाण घेतलं होतं 150 ग्रॅम प्रमाणामध्ये, तेवढ्या प्रमाणामध्ये आपण इथं शेंगदाणे कमी जास्त करू शकतो. तर शेंगदाणे देखील एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि म्हणजे अजिबात करपवायचे नाही, कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहेत. तर शेंगदाणे लगेचच भाजतात. आता इथं आपण शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत. तर इथं काजू बदाम घेतलेले आहेत, ते देखील हलकेसेच भाजायचे आहेत, जास्त भाजायचं नाही. यामध्ये तुम्हाला आणखीन काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर ते देखील तुम्ही यूज करू शकता. चला तर आता अगदी हलक्या प्रमाणामध्ये आपण इथं काजू बदाम भाजून घेतलेले आहे, ते देखील काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये आणखीन आपण इथं सुकं खोबरं भाजून घेणार आहोत. तर सुकं खोबरं भाजताना एकदम जर कढई गरम असेल तर लगेचच काय करायचं, गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आहे त्या गरम कढईवरतीच आपण हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. कारण सुकं खोबरं हे करपण्याची शक्यता असते, त्यामुळं अगदी मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं, नाहीतर पूर्ण गॅस बंद करून आहे त्या गरम कढईवरतीच आपण हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. अगदी छान आणि अजिबात करपवायचं नाही, व्यवस्थित असं हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबऱ्याचं प्रमाण मात्र आपण इथं जास्त ठेवलेलं आहे, ते म्हणजे 250 ग्रॅम प्रमाणामध्ये आपण इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे. चला तर हे खोबरं देखील छान भाजलं गेलेलं आहे, लगेचच काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये आपण इथं खसखस भाजून घेणार आहोत. तर खसखस भाजताना देखील लगेचच करपू शकते, त्यामुळं इथं देखील हा मंद गॅस करूनच खसखस भाजून घ्यायची आहे. आता हे सगळं आपण काय केलेलं आहे, साहित्य भाजून घेतलेलं आहे. तर आता भाजून घेतल्यानंतर इथं उरलेलं साहित्य आहे, गूळ आहे, खजूर आहे आणि बेदाणे आहेत, हे थोडंसं बाजूला ठेवूयात. आता शेंगदाणे जे आहेत ते काय करायचे, याची साल काढून घ्यायची आहे. नाही काढली तर काही हरकत नाही, पण हलकंसं मी इथं त्याची वरची जी साल आहे ती काढून घेणार आहे. तसंच जरी वापरलं तरी देखील चालू शकतं. चला आता शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता इथं भाजलेलं सुकं खोबरं, त्यानंतर इथं ड्रायफ्रूट, शेंगदाणे हे सगळं काय करायचं, थंड करून घ्यायचं. म्हणजे पूर्ण होता येईल तेवढं थंड करायचं. गरम गरम अजिबात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं नाही. आता इथं साबुदाणे मी यामध्ये काही मिक्स केलेले नाहीत, कारण साबुदाणे आपल्याला सेपरेट बाजूला बारीक करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण साबुदाणे बारीक करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणे टाकायचे आणि होईल तेवढं एकदम बारीक करून घ्यायचं. अजिबात यामध्ये आपल्याला असं घबरसर आपण हे ठेवायचं नाही,
पूर्ण होईल तेवढं पीठ झालं पाहिजे. तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते. अगदी बारीक हे पीठ झालं पाहिजे. अशा पद्धतीने साबुदाणे पूर्ण बारीक करून घ्यायचे आहे. आता साबुदाणे थोडेसे बाजूला ठेवूयात. त्यानंतर इथे ड्रायफ्रूट जे काही काही आपण भाजून घेतले होते ते देखील बारीक करून घेऊयात. सर्वप्रथम इथं आपण बदाम आणि काजू बारीक करून घेऊया. आता हे एका भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत. म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण काय करणार आहोत, लाडू बनवण्यासाठी सगळं साहित्य एकत्र करणार आहोत, त्या भांड्यामध्ये आता इथं एक करून साहित्य सगळं बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं आपण जे सुकं खोबरं होतं ते खोबरं काही बारीक करायची काही गरज नाही. हातानं चुरडलं तरी देखील ते बारीक होऊ शकतं. त्यानंतर मी इथं असंच हे बारीक काही केलेलं आहे. हातानं चुरडून हे खोबरं यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता त्यानंतर इथं शेंगदाणे आपण बारीक करून घेऊया. ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि थोडं फिरवून घ्यायचं आणि याच मिश्रणामध्ये सगळं मिक्स करायचं आहे. आता साबुदाणा आपण जो काही पीठ बनवून घेतलं होतं ते देखील यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता काय करायचं, जर साबुदाणा जर कचकच लागतोय असं जर वाटत असेल तर थोडासा साबुदाणा तुपावरती भाजून घ्यायचा आहे. पण मी इथं तुपावरती वगैरे अजिबात भाजला नाही, कारण होईल तेवढं मी बारीक साबुदाणा करून घेतलेला आहे. आता इथं तुम्ही बघू शकता खजूर आपण जे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी माझी खसखस मिक्स झालेली होती. तर असंच आपण काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खजूर टाकायचं. तर खजूर असंच बारीक होणार नाही, त्यामुळं काय करायचं, हेच मिश्रण जे आहे ते मिश्रण त्यामध्ये थोडं टाकायचं. मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खजूर आणि थोडंसं मिश्रण जे काही आपण बारीक करून घेतलं होतं ते थोडं टाकलं की लगेचच काय होतं, व्यवस्थित असं खजूर हे काय होतं बारीक होण्यासाठी मदत होते. आता त्यानंतर हे सगळं त्यामध्ये टाकायचं, एकजीव करून घ्यायचं. आता यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत गूळ. आता गूळ आणि खजूरचं प्रमाण मी अगोदरच सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या गोडाच्या चवीनुसार तुम्ही इथं वापरू शकता. कारण दोन्हीही आपण समप्रमाणात घेतलं तर जास्त गोड होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी जास्त प्रमाणामध्ये आपण खजूर आणि गूळ वापरणार आहोत. चला, तर आता हे सगळं जर असं एकजीव केलं तर ह्याचे काही लाडू बनणार नाहीत. मग काय करायचं, तर यासाठी आपण हे सगळं मिश्रण थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अजिबात तुपाचा वापर करायचा नाही. असंच थोडं फिरवलं की त्याचं जे टेक्स्चर आहे ते पूर्ण बदलतं. तर तुम्ही इथं बघू शकता, व्हिडिओमध्ये मी दाखवते. अशा पद्धतीने थोडं मिक्सरमध्ये हे मिश्रण टाकायचं आणि थोडं अगदी एकदाच फिरवून घ्यायचं. तर बघू शकता पूर्ण त्याचं टेक्स्चर बदलतं आणि एकदम मऊसूत असं हे मिश्रण बनून तयार होतं. तर बघू शकता मी अशा पद्धतीने एक करून मी सगळं हे मिश्रण काय केलेलं आहे, मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि पूर्ण सगळं एकजीव झालेलं आहे. तर बघू शकता अगदी मऊ असं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत आणि त्यानंतर जी खसखस आपण भाजून घेतली होती ती देखील मिक्स करायची. आता त्यानंतर इथं आपण काळे बेदाणे घेतले होते ते वरून आपण थोडे लाडवाला लावणार आहोत. तर थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्यानंतर आपण 1-2 काही बेदाणे वापरणार आहोत ते देखील घ्यायचं. दुसरे कुठले तर ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरणार असाल तर ते देखील वापरू शकता. तर मी इथं बेदाणे लावून हा थोडं मिश्रण घेऊन लगेचच लाडू वळायला घेतलेला आहे. तर बघू शकता आपण एका हाताने देखील हे सहज लाडू वळू शकतो. इतकंच मस्त आणि एकदम मऊसूत असं मिश्रण बनून तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे सगळे लाडू इथं बनवून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी मस्त आणि एकदम मऊ असा हा लाडू बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता अजिबात पाक न बनवता, तूप वगैरे न वापरता हा लाडू इतका मऊसूत झालेला आहे. अशा पद्धतीने इथे सगळे लाडू बनवून घ्यायचे. इथं आपण हे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. तर बघू शकता साबुदाणा आणि ड्रायफ्रूट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरून असा मऊसूत एकदम असा हा तोंडात टाकताच विरघळेल असा हा लाडू बनवून घेतलेला आहे. तुम्हाला जर साबुदाणा खिचडी वगैरे आवडत नसेल तर असा हा लाडू तुम्ही जरूर उपवासासाठी बनवा, कारण उपवासासाठीच हा लाडू बनवून आपण तयार केलेला आहे. जर यातील कुठले पदार्थ जर तुम्ही उपवासासाठी वापरत नसाल, म्हणजे खात नसाल, तर काही पदार्थ यातले स्किप केले तरी चालतील आणि बाकीचे पदार्थ यूज करून तुम्ही हा लाडू मस्त असा मऊसूत असा हा लाडू बनवू शकता. चला, तर हा उपवासाचा लाडू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही कोल्हापुरी तडका चॅनलला सबस्क्राईब